आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना अवकाळी पावसासोबतच आता गारपिटीचा देखील इशारा। मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यांना देखील अवकाळी पावसाचा इशारा। बुलढाणा जिल्ह्यातील 39,000 शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका। 22,000 हेक्टरवरील पीक भुईसपाट। संग्रामपुरामध्ये पिकाचं सर्वाधिक नुकसान। जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राथमिक अहवाल सादर। नाशिकमधील सिटीलिंक बसचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर। थकीत पगार आणि इतर मागण्यांसाठी आजपासून संप। ऐन परीक्षांच्या काळामध्ये संप पुकारल्यानं विद्यार्थ्यांचे मात्र हाल। पुण्यामधील शासकीय कार्यालयांकडे 250 कोटींची पाणीपट्टी थकीत रक्कम न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा। चिपळूणमध्ये आलोरे आणि शिरगावला जोडणाऱ्या पुलाच्या कामामुळे धोकादायक पर्यायी मार्गावरून नागरिकांना प्रवास करण्याची वेळ। पर्यायी मार्ग व्यवस्थित करत नाही तोपर्यंत काम सुरू करू नका, स्थानिकांचा इशारा। 4 महिन्यांपासून थकलेल्या वेतनाच्या मागणीसाठी परभणी मनपा कर्मचारी संपावर। संपामध्ये जवळपास 500च्या वर अधिकारी आणि कर्मचारी सहभागी। साताराच्या कोयनानगरमधील महानिर्मिती कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांचं आमरण उपोषण। महानिर्मितीच्या भरतीमध्ये 50% आरक्षणाची मागणी। पुण्यामध्ये कंत्राटी वीज कामगार विविध मागण्यांसाठी संपावर। 5 मार्चपासून कामगारांचं बेमुदत काम बंद आंदोलन। अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील मवेशी करवंदामध्ये हळदीच्या कार्यक्रमाच्या जेवणातून 200 जणांना विषबाधा। जुलाब आणि उलटीचा त्रास झाल्यानं अनेकांना रुग्णालयामध्ये हलवण्याची वेळ। पुणे ते वेल्हा मार्गावरील नरसापूरमध्ये मुख्य रस्त्यावर जुनं वडाचं झाड कोसळलं। वीजवाहक तारांवर आणि खांबांवर झाड कोसळल्यानं मोठं नुकसान। परभणीच्या गंगाखेड शहरातील गौतम नगरमध्ये तहसील कार्यालयासमोर नागरिकांचं उपोषण। गायरान जमिनीवरील अतिक्रमण शासन नियमाप्रमाणे नियमित करण्याची मागणी। भंडाराच्या रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणावर प्रशासनाचा बुलडोजर। अतिक्रमण काढल्यानं अनेकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मात्र निर्माण झाला। पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कराच्या चुकीच्या आकारणीमुळे नागरिकांवर मालमत्ता विकण्याची वेळ। नागरिक 34 गावांमध्ये जनआक्रोश आंदोलन सुरू करणार। नाशिकमध्ये घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार हसन कुट्टी याच्यासह 9 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात। पीआय राजू सुर्वे यांनी घरफोडीचे 10 गुन्हे उघडकीस आणले। बुलढाण्यातील तब्बल 3000 शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वस्त धान्य लाटल्याचं उघड। यादीमधून नाव कमी करा अन्यथा बाजारभावाने वसुली करण्याचा जिल्हा पुरवठा विभागाचा इशारा।